नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे आवळ्याचं सरबत। त्यासाठी मी हे पाव किलो आवळे घेतलेले आहेत। अर्धा किलोपेक्षा जास्त साखर आहे। आल्याचा 2 इंच तुकडा मी किसून घेतलेला आहे। वेलची पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे। आवळे शिजवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे। आवळा हा व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेलं फळ आहे। याचे खूप फायदे आहेत। आवळा हृदयविकाराशी लढण्यासाठी आपल्याला मदत करतो। आवळा हे फळ आपली पचन क्षमता वाढते। जेवण जर पचत नसेल आणि आवळ्याचा रस घेतला तर आपलं जेवण पचायला मदत होते। डायबिटीसच्या पेशंटना आवळ्याचा रस जर नियमाने दिला तर त्यांच्या रक्तातलं शुगर सुद्धा कंट्रोल होतं। आवळ्यामध्ये फायबरचं प्रमाणही जास्त आहे। आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा कमी करतो। आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत जे सरबत बनवताना मी तुम्हाला शेअर करणार आहे। सर्वात प्रथम आपण आता हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत कुकरला। त्यासाठी मी हे आवळे ह्या कुकरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि मी त्यात पाणी ओतते आहे। हे मी कुकरला लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे, कारण आपल्याला सरबत बनवायचं आहे आणि आपले आवळे अगदी मऊ शिजले पाहिजे। तर मी हे आता शिजवून घेते आहे। मी हे आवळे शिजवून घेतलेले आहेत बघा, आणि ह्यांना व्यवस्थित मी थंड सुद्धा करून घेतलेलं आहे। आणि आता मी याच्यातल्या बिया काढून घेणार आहे। प्रत्येक आवळ्यामधली बी आपल्याला काढून घ्यायची आहे। मी सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। ह्या आवळ्याचे थोडे छोटे छोटे पीस मी कट करून घेते आहे, म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होऊन जातील। आवळा आपलं रक्त शुद्ध करतो। आवळा पित्तनाशक आहे। ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी आवळ्याचा रस घेतला तर त्यांचा त्रास कमी होतो। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही आवळ्याचा रस घ्यायला काही हरकत नाही। मी आवळ्याच्या लहान लहान फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता यांना मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। या साऱ्या फोडी मिक्सरमध्ये घेते आहे। मी याच्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि मी आता हे मिक्सरला लावून घेते आहे। शिजवलेला आवळा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि मी आता गाळणीतून गाळून काढणार आहे। मी प्लास्टिकची गाळणी घेतलेली आहे जाळीची। याच्यात व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे।
आवळा छान मऊ शिजल्यामुळे आणि मिक्सरला छान बारीक केल्यामुळे बघा गाळणीतून फटाफट पडतो आहे. आपला आवळा व्यवस्थित गाळून झालेला आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा किसलेला 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचा पण आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. मी आलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि मी त्याचाही रस काढून घेते आहे. हा आपला आल्याचा रस तयार आहे. आवळ्याचं सरबत आपण साखरेचा पाक तयार करून त्यामध्ये बनवणार आहोत. साखरेच्या पाकातलं सरबत खूप दिवस टिकून राहतं. मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. मी जो हा आल्याचा रस काढलेला आहे तो मी पॅनमध्ये घेतलेला आहे. हा अर्धी वाटी आल्याचा रस होता. यामध्येच मी आता साखर घेतली आहे. याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. हा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही आहे. याच्यामध्ये मी आवळा घातलेला आहे. या पाकामध्ये आवळा नीट शिजवून घ्यायचा आहे. आपल्या आवळ्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये 5 चमचा मीठ घेतलेले आहे मी चवीसाठी आणि 1 चमचा भरून वेलचीची पूड. याला मी आता पूर्ण थंड करून घेणार आहे. आपलं आवळ्याचं सरबत तयार आहे. हे मी काचेच्या भांड्यामध्ये भरून घेतलेले आहे. ह्याला झाकण लावून आपण बंद करू शकतो. तुम्ही पण काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या कोणत्याही कंटेनरमध्ये हे भरून ठेवू शकता.
हे तुम्ही बाहेर ठेवलं तर 1 आठवड्यापेक्षाही जास्त राहतं, कारण आपण हे पाकात तयार केलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. सर्व सर्व करताना आपल्याला काय करायचं आहे की याच्यातला हा पाकात शिजवलेला आवळा अर्धा ग्लास घ्यायचा आहे. जो पण तुम्ही ग्लास घ्याल अर्धा ग्लासपर्यंत आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये आपण थंडगार पाणी घालणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे सर्व करू शकता. याच्यामध्ये थोडासा तुम्हाला वाटलं तर लिंबाचा रस टाकू शकता, पुदिन्याची पानं टाकू शकता. उन्हाळ्यामध्ये गार सरबत प्यायची मजाच और असते, म्हणून मी याच्यामध्ये बर्फाचे खडे देखील घातलेले आहेत. आवळ्याचे सरबत ही माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओखाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, तिथे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता. माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद.